सुप्रभात मित्रांनो, मन धागा धागा जोडते नावा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक हा आनंदीला चहा घेऊन आलेला असतो आणि तो आनंदीला सापडत असतो. पण आनंदी ही बाहेर असते. तर तो बोलतो की मनातल्या मनात ही आनंदी रागाच्या भरात कुठे गेली तर नसेल ना. तर इकडे बाहेर आनंदी ही देवपूजा करत असते. तर तुळशीची पूजा करत असताना ती मनातल्या मनात सांगते की काय माझ्या आयुष्यात हे सगळे प्रसंग आलेत, पण काहीही कर तरी मी या दुःखाला सामोरं जाईल. पण फक्त एवढंच गोष्टीचं वाईट वाटतंय की जे कोणी माझ्यासोबत होते ना, त्यांच्या डोक्यावर जास्त दुःखाचा डोंगर पसरला. तर तेवढ्या तिथे वासुदेव येतो आणि तो बोलतो की वासुदेव आला सकाळच्या सकाळी, मला काहीतरी दे. आणि बाळा काय झालंय, तुझ्या चेहऱ्यावर एवढी टेन्शन का आहे, तू कशात चिंता आहे का? तर इकडे आनंदी लगेच तांदूळ आणून त्याला देते आणि बोलते की सध्या आमच्या घरावर खूप मोठा दुःखाचा डोंगर पसरलाय, तोच मला खपवत नाहीये, काही करू तुम्हीच सांगा ना. तर लगेच इकडे वासुदेव सांगतात की काहीच नको करू बाळा, तू फक्त सिद्धेश्वराच्या मंदिरात जा आणि डोकं टेकून ये. तर तेवढं तिथे सार्थक येतो आणि वासुदेव निघून गेल्यानंतर आनंदी सांगते की मी तुळशीची पूजा करत होते तेव्हा वासुदेव आले. तर सार्थक बोलतो की हो, मी ऐकलं सगळं, आपण जाऊयात सिद्धेश्वराच्या मंदिरात. तर वरून त्यांचं सगळं बोलणं वृंदाही ऐकत असते. तर वृंदाही चहा घेऊन सुधाकडे जाते आणि बोलते की घे तुला चहा. तर सुधा सांगते की तू का आणलाय, आनंदीने आणला असता. तर वृंदा सांगते की ती कसली आणते, ती आणि तुझा रेख तर गेलाय सिद्धेश्वराच्या मंदिर. तर सुधा सांगते की कशाला गेलेत अचानक देवळात. तर वृंदा सांगते की त्या मनोज तिच्या भावाला ना सुटायला म्हणून नवस करायला गेली येते. तर ते ऐकून इकडे सुधाला धक्का बसतो आणि ती बोलते की काय. तर इकडे वृंदा सांगते की हो ना, मी तर जगातला असा मुलगा पहिल्यांदा बघितलाय की जो त्याच्या बापाच्या खून करण्या व्यक्तीचा नवस करण्यासाठी तो देवळात गेलाय, चक्क पहिल्यांदा ऐकलंय बरं का मी. तर सुधा सांगते की काही करू ना, तो मनोज हा सुटायला नकोय. मी आत्ताच रेश्माला कॉल करते आणि तिला सांगते की तिच्या मावशीला सांगावं की काही करून त्या मनोजला सुटायला नको म्हणून. तर लगेच वृंदा सांगते की हो, ते देखील सांग, म्हणजे मनोज हा सुटणारच नाही कधी. तर इकडे आनंदी आणि सार्थक हे देवळात येते. तर ते देवळात आल्यानंतर आनंदी ही पुजाऱ्याला विचारते की बाबा, तुम्ही तर बघितलं ना की मनोज हा देवळात आला होता म्हणून. तर इकडे ते बाबा बोलतात की हो आले होते, पण आता जे मी बघितलं ना तेच मी खरं खरं सांगून दिलं, आता देवाची पुढची मर्जी काय होईल ते. तर इकडे अण्णा हे घरी येतात. तर मालती बोलते की मी पाणी आणते थांबा. तर इकडे अण्णा सांगतात की नको, लीना कुठे ग. तर मालती सांगते की ती मनोजसाठी डबा घेऊन गेलाय, काय माहिती मनोजला तिथे चांगलं खाणं सुद्धा भेटत असेल की नाही. तर इकडे मालती अण्णांना सांगते की पोरासाठी जीव तू, लीना बोलून बघणार आहे पोलिसांशी, पण आता आपण तरी काय करायचं, शेजाऱ्यांनी पण आपल्यासोबत बोलायचंच बंद केलं. तर लगेच ते ऐकून इकडे अण्णा सांगतात की काय बोलतीये तू. तर लगेच मालती सांगते की हो, मी रोडमध्ये जात असताना तिथे मला काही बायका होत्या सर, मी त्यांच्यासोबत बोलायला गेले तर त्यांनी माझी पाठ वळवली हो. तर ते ऐकूनच इकडे अण्णा सांगतात की मी तरी बोललो की शेजारी पाजारी आपल्या घरी फिरले का नाही अजून. तर इकडे मालती सांगते की मी असं ऐकलंय की चाळीची मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंग मध्ये वर्तकांच्या घरापासून 4 फूट लांब राहिलेलं सांगितलंय. तर ते ऐकून इकडे अण्णांना धक्का बसतो आणि ते बोलतात की असं सांगितलं. तर अण्णा ओरडत बोलतात की यांनी आपल्याला काही चोर नाही ते दरोडखोर समजून घेतलंय का. अरे तो एक अपघात होऊन झालाय आणि हे सिद्ध सुद्धा झालं नाही की तो मनोजनेच केलाय म्हणून. तर मालती सांगते की हो, आता पण त्यांना समजावणार तरी कोण की हे असं काही झालंय म्हणून. तर इकडे अण्णा सांगतात की समजायचं का, त्यांना समजत नाही का स्वतःहून, ते आपले शेजारी आहे ना, मग त्यांनी आपल्याला साथ द्यायची सोडून तर ते आपला साथ सोडून तोडून चालायला लागले. तर इकडे मालती सांगते की जाऊ द्या, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तर इकडे अण्णा सांगतात की असं कसं टेन्शन नको घेऊ, मी असे शेजारी असतात का. तर इकडे मालती सांगते की जाऊ द्या ना, बोललं नाही तर नाही बोललं, आपल्याला काही करायचंय आता. तर लगेच अण्णा सांगतात की अगं मालती, मी तुला हे सांगायला हवं होतं, पण तूच मला सांगते की, कारण मला कोणाचीच परवा नाहीये ह्या लोकांची. आता सांगते तू मला की तू विचार नका करू काही, पण एकटीकडे बाजूला बसली की तूच विचार करते जास्त. तर इकडे मालती सांगते की अहो, मग मला त्रास होतो, माझ्या मुलासोबत असं चाललंय की म्हणून मला त्याचं काहीच विचारच करता येत नाहीये. इतकं काय केलंय आपण की ती लोक आपल्यासोबत अशी वागताय की त्यांनी लगेच सहजासहजी आपल्यासोबत संबंधच तोडून टाकले. तर इकडे अण्णा तिला शांत करत असतात. तर इकडे सार्थक आणि आनंदी ही देवळात असते. तर तिथे एक जोडपं असतं, ते फोटो काढत असतं. पण ते फोटो काढत नसताना ते सार्थकला बोलतात की सर, तुम्ही आमचे फोटो काढू शकताल की, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल, कारण तुम्हीच बघा नाही ना, सगळे असे फोटो वाकडे तिकडे काढतेय, मला सोडून सगळं फोटो मध्ये येतंय, पण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही आमचे फोटो काढू शकतात की, कारण आम्ही इथे रोज देवळात येतो, पण आजच तिला आमचे फोटो काढायचे. तर इकडे सार्थक हा फोटो काढतो. तर इकडे सार्थक हा आनंदीकडे येतो आणि बोलतो की चला आता आपण निघायचं का.
तर इकडे आनंदी ही रडत असते. इकडे तिला रडत बघत सार्थक सांगतो की इथे देवळात आल्यानंतर कुणी रडत नाही. तर इकडे आनंदी सांगते की अहो असं कसं, असं बोलतात की परमेश्वरकडे आलं तर तो आपलं सगळं चांगलं करतो, म्हणूनच माझा दादा सुद्धा इथे त्याच्यासाठीच आला होता. पण देवाने काय केलं की जेणेकरून लगेच ॲक्सिडेंट करून घेतला त्याने. तर लगेच इकडे सार्थक सांगतो की म्हणजे मनोज दादा पण इथेच आला होता का, आणि त्यांच्या गाडीचा कलर सुद्धा लाल होता ना, आणि नंबर काय होता. तर इकडे आनंदी ही गाडीचा नंबर सांगते. तर लगेच इकडे सार्थक हा त्या माणसांकडे पळत जातो आणि त्यांना बोलतो की 1 मिनिट थांबा. तर इकडे रेश्मा ही सुधाला विचारते की कशा आहात काकू तुम्ही. इकडे सुधा सांगते की असं कसं, मला तर काहीच चांगलं वाटत नाही आहे, ही गेल्यापासून माझं सगळं अस्तित्वच गमावल्यासारखं वाटतंय मला. तर रेश्मा सांगते की असं का बोलताय तुम्ही, मी तुमच्या मनस्थिती आता समजू शकते. तर लगेच इकडे सुधा सांगते की हो तू माझी समजू शकते, पण मी तुला कधीच समजून नाही घेतलं. जर मी तुला तेव्हाच समजून घेतलं असतं ना, आत्ता मला हे सगळं बघायची गरज नव्हती. तर इकडे रेश्मा सांगते की जाऊ द्या, पण तुम्हाला याचं तरी समजलं ना, मला त्याच्यातच खूप आहे. तर लगेच इकडे सुधा सांगते की बरोबर आहे तुझं, पण तुझं तर खूप प्रेम होतं सार्थकवर, पण माझ्या डोळ्यावर त्या आनंदीची पट्टी बांधलेली होती. तर इकडे रेश्मा सांगते की जाऊ द्या असं नका बोलू, पण तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की अजूनही बोलते की ती आनंदी ना आपल्या सार्थकला तिच्या नातावर नाचवते फक्त. तर इकडे सुद्धा सांगते की हो आता जे नुकसान भरून नाही येणार ते नुकसान होऊन बसले, आता काही करून आता मनोज आणि आनंदी ही सुटायला नको आहे. तर लगेच इकडे रेश्मा सांगते की हो काकू ती तर नाही सुटणार, पण तुम्ही नका टेन्शन घेऊ, सगळं नीट होईल. तर रेश्मा सांगते की मी देखील माझ्या मावशीला सांगितले आणि ती देखील बोलली आहे की त्या मनोजला मी सोडणार नाही आहे सहजासहजी. लगेच इकडे सुधाही खुश होती आणि ती थँक्यू बोलते. तर इकडे रेश्मा सांगते की थँक्यू काय बोलताय काकू, हे सगळं माझ्या समाधानासाठी पण करते, कारण आनंदी कशी माझ्यासारखी वागली ना त्याची शिक्षा देखील तिला व्हायलाच हवी. इकडे सुद्धा सांगते की तुला जे करायचं आहे ते कर रेश्मा, पण काही करू त्या मनोजला सोडू नको. तर इकडे रेश्मा सांगते की हो काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ, त्या मनोजला ना मी सहजासहजी काही सुटून नाही देणार. इकडे ते बोलून सुद्धा आणि रेश्मा ही कॉल ठेवते. तर इकडे सार्थक हा त्या दादांच्या मागं जातो आणि त्यांना बोलतो की 1 मिनिट तुमचा फोन दाखवा ना, मला ते फोटो बघायचे. तर इकडे ते माणूस सांगतात की काही झालं, आमचं काही चुकलं का. तर इकडे सार्थक सांगतो की मला आत्ताचे नाही बघायचेत, मला तुम्ही ते दाखवलेत ना ते बघायचेत मला. तर इकडे ते ऐकून ते दादा त्यांना मोबाईल देतो. तर इकडे सार्थक हा ते फोटो बघतो. तर त्या गाडीमध्ये त्या काकूंनी फोटो काढलेला असतो, तर त्या गाडीमध्ये चेहरा देखील दिसतो. तर इकडे सुद्धा ही वृंदाला सांगते की मी आताच रेश्मासोबत बोलून आली आहे, तिला सांगितलं की माझ्याकडनं खूप चुका झाल्या आहे, म्हणून मला त्या सगळ्या चुकांची पडतफेड करायची आहे, त्यापूर्वी मला त्या मनोजला फाशी द्यायची आहे. तर लगेच तेवढं तिथे आनंदी येते आणि ती बोलते की सार्थक सर घरी आली का. तर लगेच वृंदा सांगते कुठे गेली होती ग तू, तुझ्या भावासाठी नवस करायला झाला असेल ना तर पुरे कर आता, कारण देवसुद्धा तुझा ऐकणार नाही आहे, कारण देव ज्याच्या पाठीशी उभा असतो, कारण ती सत्याची बाजू असते ती. तर इकडे आनंदी सांगते की आपल्यासाठीच मी सगळं नीट व्हावं म्हणून गेली होती. तर इकडे वृंदा सांगते की पण तुझा भाऊ एक वेळेस सुटायला बसला, पण गेलेले भाऊजी परत येणार नाहीये ना. तर इकडे आनंदी सांगते की प्रसाद घ्या. तर इकडे लगेच शलाका बोलती काय प्रसाद खायला बोलती ग. तर ती ताट पकडणं तेवढं तिकडे सार्थक तिला बोलतो की आपल्यावर असे संस्कार दिले का ग, जर आता बाबा इथे असले ना त्यांना पण हे आवडलं नसतं. इकडे आनंदी सार्थकला विचारते कुठे गेले होते तुम्ही. तर सार्थक सांगतो की तुमच्यासाठी एक खूप चांगली बातमी आहे. तर तेवढ्यात तिथे केदार येतो आणि तो त्यांचा बोलणे ऐकून एका जागेवर लपतो. तर इकडे सार्थक सांगतो की मी असे फोटो बघितले, त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की तो गाडी चालवणारा मुलगा हा मनोज नव्हता, तो वेगळाच कोणीतरी होता. तर ते ऐकून इकडे आनंदीला धक्का बसतो. तर इकडे लगेच सुद्धा ते फोटो हिसकावून घेते आणि बोलते की अशी एवढी तर खोटं बोलू, कारण हे सत्य कोणचंही बदलून ही सत्य काय फिरणार नाहीये. तर लगेच इकडे ओरडतच सार्थक सांगतो की बास कर आई, तुला मी आता चॅलेंज देतो की आता 1 महिन्याच्या आतमध्ये मी बाबांच्या खुन्याला तुझ्या पुढे उभा करणार ते. तर इकडे सार्थक सांगतो की जर तो मनोज दादा असेल ना तर मी त्याच दिवशी आनंदीला डिवोर्स देईल. तर ते ऐकून इकडे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे ते ऐकून मनातल्या मनात केदार सांगतो की मला तर वाटतंय आता सार्थकला ठोस पुरावा समजलाय वाटतं, आता काही केल्यास मला ह्या कामात सार्थकला सक्सेस व्हायला नको. तर लगेच इकडे वृंदा सांगते की येतं जाता काय रे तू त्या आनंदीची बाजू घेत असतो, इथे जणू काय फक्त आनंदीच राहते. तर लगेच सार्थक ओरडून बोलतो की म्हणजे तू अशी सगळेच बोलणे माझे वाकड्या रस्त्यावर का घेऊन जात असते. तर इकडे तिघे जण आकांक्षा, आनंदी आणि सार्थक हे ज्यूस पेत असतात. तर तो फोटो बघून इकडे आकांक्षा सांगते की मला असं वाटतं की मी हा शर्ट कुठेतरी बघितलाय. तर इकडे सार्थक सांगतो की तुला हा शर्ट कोणाचा आहे ना ते आठवणं खूप गरजेचं आहे. तर इकडे आकांक्षा सांगते की हा शर्ट पक्का केदार जिजूंचा आहे. तर ते ऐकून इकडे सार्थक आणि आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. तर सार्थक सांगतो की मला आता तो शर्ट बघावं लागणार. तर इकडे केदार हा त्याचे सगळे कपडे काढतो. तर शलाका सांगते काय करतोय हा. तर केदार सांगतो की याच्यामध्ये माझे सगळे कपडे नाही आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.